जिवंत महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे। परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो। जिवंत देवाचं नाव तुमच्या मुखामध्ये सदैव राहो। ज्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे त्या देवाचं नामस्मरण करणे, त्या देवाला धन्यवाद देणे, जो देव तुम्हाला आणि मला सर्व गोष्टी पुरवितो त्याची उपकारस्तुती करणे हे तुमचं आणि माझं कार्य आहे, हे कर्तव्य आहे। ते तुम्ही आणि मी करायला पाहिजे, कारण त्याची ही कृपा आणि दया आहे की आज आपण सर्वजण जे या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहोत ते सर्व जिवंत आहेत। आणि जिवंत असण्याचं प्रमाण हेच आहे की तुम्ही आणि मी आज श्वास घेत आहोत, आपण सर्व गोष्टीचा उपभोग घेत आहोत जे देवाने आम्हाला दिलेला आहे। त्याचप्रमाणे तो जे काही आम्हाला सांगणार आहे त्याची वाणी सुद्धा ऐकण्याची तयारी तुम्ही सर्वांनी केलेली आहे, त्याबद्दल मी परमेश्वराच्याच नावाला धन्यवाद देतो। चला आपण आजच्या आपल्या धड्याकडे जाणार आहोत, मनन करणार आहोत। देवाचा संदेश आपल्यासाठी काय आहे यावर आज आपण विशेष प्रकारे विचार करणार आहोत की जे आमच्यासाठी अधिक आशीर्वादाचं ठरणार आहे। आपण प्रार्थना करूया। जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो। अनेक प्रेक्षक विश्वासणारे प्रभू या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत, त्यांना तू आशीर्वादित कर। तुझी कृपा दया पूर्व परमेश्वरा आणि तुझं वचन समजण्यासाठी त्यांना तू विशेष प्रकारे सहाय्य कर, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे। आजचं वचन प्रभू त्यांच्याकडे येत असताना त्यांनी जी तयारी केलेली आहे परमेश्वरा तुझं वचन ग्रहण करण्यासाठी, त्या प्रकारे प्रभू त्यांना सर्व वचन समजू दे आणि त्यावर परमेश्वरा त्यांनी विश्वास ठेवून आपलं जीवन कंठावं, यासाठी त्यांना तू सहाय्य कर। पुन्हा एकदा प्रभूजी या सुंदरशा वातावरणाबद्दल आणि तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। हे आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर। आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो आहे, आमेन। आजच्या आपल्या धड्याचं शीर्षक आहे डू नॉट वरी, चिंता करू नका। हे आपल्या धड्याचं शीर्षक आहे, लक्षात घ्या। परमेश्वराने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेला आहे, हे जीवन दिलेलं आहे। या जीवनामध्ये सर्व गोष्टी प्रभूने तुम्हाला आणि मला पुरवलेल्या आहेत आणि त्यासाठी लागणारं ताकद, हिम्मत, बळ आम्हाला दिलेली आहे की आपण त्या उपभोगू शकतो, त्यासाठी कष्ट करू शकतो आणि त्या प्राप्त करू शकतो। पण मनुष्य प्राणी अशा प्रकारचा आहे की देवाने सर्व काही उपलब्ध केल्यानंतरही, सर्व गोष्टीचा पुरवठा केल्यानंतरही तो अनेक बाबतीमध्ये चिंतित असतो आणि लहान लहान गोष्टींनी सुद्धा तो चिंताग्रस्त होऊन जातो। आजपर्यंत तुम्ही अनेक प्रवचन यावर ऐकले असतील की चिंता करू नका आणि चिंता किती भयंकर आहे। तरीही अशा प्रकारची ही जी गोष्ट आहे की जसं काय ती मनुष्याला एखाद्या आजाराप्रमाणे जडल्या गेलेली आहे। सर्वात महत्वाचं आहे की अनेक लोक अशा प्रकारे म्हणतात की काही जे विशिष्ट आजार मानवाला जडतात, जशा प्रकारे डायबिटिक आहे, त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर आहे आणि अनेक लोक म्हणतात की आता हे तुमच्या जीवनभराचे साथी आहेत, तुम्हाला ते आता जीवनभर औषधं घ्यावे लागतील आणि त्याच्यावर अवलंबून राहावं लागेल, कारण हा काही आजार आता बरा होत नाही, फक्त त्याला तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला आता आयुष्यभर औषधी घेणे आहे। तशाच प्रकारचं अनेकांचं मत आहे की चिंता सुद्धा अशा प्रकारचा आजार आहे की ज्यावर कोणतंच औषध मार्केटमध्ये उपलब्ध नाही आणि अनेक लोक अशा प्रकारे बोलतात की ते बरोबर चितेसोबतच निघून जातं। चिंता आणि नंतर चिता म्हणजे त्याच्यामध्येच ते सर्व काही भस्म होतं, पुरल्या जातं। अशा प्रकारचं काही लोकांचं मत आहे की जी काही चिंता आहे ती काही माणसाला सोडत नाही। आणि म्हणून आज आपण या गोष्टीवर विचार करणार आहोत की तुम्ही चिंता करू नका हे शब्द कोणाचे आहेत आणि कशासाठी ते वापरण्यात आलेले आहेत त्यावर आज आपण विचार करणार आहोत। आणि विशेष प्रकारे याचा शास्त्र भाग आहे मत्ती कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 25 ते 30 ही वचने आहेत।
मत्ते कृष्ण वर्तमान यामध्ये आपण विशेष प्रकारे जाणार आहोत आणि यामधले काही वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणी बोललेला आहे आणि का त्याच्या मागचा उद्देश काय आहे. मत्ते कृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 25 ते 34 ही वचने मी आपल्यासाठी वाचत आहे. Gospel of Matthew chapter 6 verses 25 to 34. लक्ष द्या संपूर्ण भाविकांनो या वचनाकडे. यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, ती कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एका सारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे मनचिंता करीत बसू नका, कारण हे सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे, तुमच्या स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यात झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. सर्वात महत्वाचा आहे की हे शब्द कोणी वापरलेले आहेत हे फार महत्वाचं आहे. एक मानव दुसऱ्या मानवाला सांगतो, तर तो जो सांगणारा असतो तोही चिंताग्रस्त असतो आणि ऐकणारा असतो तोही चिंताग्रस्त असतो. फक्त दोघं एकमेकांचं समाधान करीत असतात. मानव एकमेकांचं समाधान करतात फक्त बोलून, पण त्यावरती उपाय सांगू शकत नाहीत, कारण त्यांना सुद्धा माहित नाही. जगामध्ये सुद्धा असे भरपूर संत आहेत, महात्मे आहेत, त्यांनी सुद्धा प्रवचन केलेली आहेत, पण ते सुद्धा या चिंताग्रस्त जीवनातून पार गेलेले आहेत, किंवा त्यांनी सुद्धा या चिंतेला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलेलं होतं हे आम्हाला आढळून येतं. त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या त्या ठिकाणी सहवासावरून, त्यांच्या शिष्यांमध्ये पुष्कळशा वेळेस ते चिंताग्रस्त असलेले अनेकांना आढळलेले आहे. कारण त्यावर काय उपाय आहे ते त्यांना माहित नाही, जरी ते इतरांना शिकवित आहेत. पण येथे जो बोलणारा आहे तो स्वतः देव आहे. तो स्वतः देव आहे. जरी तो मानव बनून आला, पण लक्षात घ्या की तो देव आहे. तो प्रभू येशू आहे, जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये आला, तुम्हाला आणि मला पापांची क्षमा देण्यासाठी. आणि या जगामध्ये राहत असताना मानवाच्या सर्व गोष्टी त्याला माहित आहेत, कारण मानवाला त्याने निर्माण केलेला आहे आणि त्याची इच्छा आहे की मानवाने देवाचे शब्द काळजीपूर्वक ऐकावेत. कारण देव जे सांगतो त्याकडे आमचं लक्ष असणं आणि त्यावर आम्ही कार्य करणं हे त्याला अपेक्षित आहे. त्याने हे फक्त मानवाला समाधानासाठी बोललेले शब्द नाहीत, की बाबा मी यांचं समाधान करावं, सहज बोलावं, यासाठी त्याने हे बोललेलं नाही. लक्षात घ्या, त्याने स्पष्ट सांगितलेलं की चिंता करू नका. याचा स्पष्ट अर्थ आहे
की हा काही सल्ला नाही, तो काही उपाय देत नाहीये की बाबा आता सल्ला आहे आणि आता तुम्ही असं नका करू तसं नका आणि जाऊ द्या निघून जातील हे दिवस, असं प्रकारे तो सल्ला देत नाही आहे. ही आहे त्याची आज्ञा. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, ज्यांच्या पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बहुमूल्य रक्ताने झालेली आहे आणि ज्यांना माहित आहे की स्वर्ग त्यांच्यासाठी प्रभूने तयार केलेला आहे, त्या लोकांना विशेष प्रकारे प्रभू येशू म्हणत आहे की चिंता करू नका, कारण तुम्ही आता माझ्यामध्ये आलेला आहात, तुम्ही माझा स्वीकार केलेला आहे, तुम्ही माझ्या वचनाप्रमाणे चालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता तुम्ही विश्वासी लोक आहात आणि म्हणून आता तुम्ही चिंता करीत बसू नका. लक्षात घ्या, अशा प्रकारची तो आज्ञा देत आहे. जर तुम्ही आणि मी देवाच्या आज्ञा पाळल्या तर त्या आम्ही व्यवस्थित पाळतो. जसं त्याने म्हटलं की प्रार्थना करा तर आम्ही प्रार्थना करतो, त्याने म्हटलं उपवास करा आम्ही उपवास करतो, त्याने म्हटलं भक्तीमध्ये जायचं आम्ही भक्तीमध्ये जातो आणि जे आम्हाला विधी लावून दिलेले आहेत ते आम्ही प्रामाणिकपणे करीत असतो, कारण आपण म्हणतो ते शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत ते आम्हाला करायचे आहे. आणि त्याचप्रमाणे अनेक नियम आहेत. तो व्यभिचार करू नको, मूर्तिपूजा करू नको, ते सुद्धा विश्वासणारे काळजीपूर्वक पाळत आहेत आणि त्यामध्ये ते समजून घेतात की जर मी मूर्तिपूजा करीतो तर मी देवाला सोडून देतो, मी जर व्यभिचार करतो तर मी माझ्या शरीराच्या आणि आत्म्याच्या आणि देवाच्या विरुद्ध मी पातक करतो, म्हणजे मी पापी बनतो, हे त्याला माहित आहे. आणि म्हणून ही सुद्धा तशीच आज्ञा आहे की चिंता करू नका. आणि ज्यावेळेस आम्ही चिंता करीत बसतो याचा अर्थ आम्ही त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करतो, आम्ही त्याची आज्ञा पाळत नाही, आम्ही वेगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला गुरफटून घेतो. आणि म्हणून तो नंतरच्या वचनामध्ये म्हणतो, अहो अल्पविश्वासी, तुम्ही चिंता करीत बसू नका, तुमचा विश्वास माझ्यावर खंबीर पाहिजे की जेणेकरून मी तुम्हाला काय देणार आहे या गोष्टीकडे तुमचं लक्ष असावं. कारण प्रभू येशूला माहित आहे की सैतान जो आहे तो आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे भुलवण्यासाठी या जगामध्ये नाना युक्त त्या ठिकाणी जे काही त्याच्या क्लुप्त्या आहेत, त्याच्या आयडियाज आहेत, ते तो मानवावर केल्याशिवाय राहणार नाही आणि विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांवर. हे प्रभू येशूला माहित आहे. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताने याच वचनामध्ये काय म्हटलेलं आहे त्यावर आपण थोडं अधिक मनन करणार आहोत. विशेष प्रकारे 25 आणि 26 वचन कशा संदर्भामध्ये सांगत आहे इकडे बघूया आपण. यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, ती कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. लक्षात घ्या, मत्तेय कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय 25 आणि 26 वचनामध्ये तो विशेष प्रकारे जे प्रभू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, शिष्य आहेत, त्यांच्यासोबत तो बोलत आहे. आणि आज विशेष प्रकारे ज्यांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे त्यांच्यासोबत पवित्र आत्मा बोलत आहे देवाच्या वचनाच्या द्वारे. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं आहे की आम्ही आमचं जीवन, जे शारीरिक जीवन जगत आहोत, अन्न आहे, शरीराला लागणार कपडे आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, आम्ही विनाकारण त्याची जास्त काळजी करीत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही पाहतो की आम्ही अधिक काळजी अशा गोष्टींमध्ये करीत असतो आणि आमचा अधिकाधिक वेळ यामध्येच, या जीवनामध्ये निघून जात आहे. आम्ही काय खावे काय प्यावे
यावर आमचं अधिक मंथन चालू असतं, अधिक विचार चालू असतात. आणि त्यासाठी मनुष्य काबाड कष्ट इतका करतो की त्याला वाटतं की माझ्या 4-5 पिढ्या सुद्धा आरामाने बसून खातील, इतकं मला स्वतःसाठी करून ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये काही वाईट नाही, काही नाही, पण यामध्ये इतका वेळ निघून जातो की नंतर त्याला त्याचं जीवन आनंदाने, आशीर्वादाने आणि चिंतामुक्त जगता येत नाही. कारण प्रत्येक दिवस तो चिंता करीत असतो आणि दुसरा दिवस चिंतेमध्येच निघतो. अशा प्रकारे असा एकही दिवस जात नाही त्या मानवाचा की त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी राहत नाहीत. आणि म्हणून बायबल आम्हाला विशेष प्रकारे सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे की तुम्ही या गोष्टीबद्दल चिंता करू नका. कारण त्याने काय म्हटलेलं, लक्ष द्या या वचनामध्ये, तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला समजून घ्या. ज्या पाखरांना तुम्ही पाहता, जे पाखरं पक्षी कापत नाहीत, कातीत नाहीत, अशा सर्व पक्ष्यांना देवबाप सर्व गोष्टी पुरवितो. मग त्याच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात, मी तुम्हाला पुरविणारा आहे. आणि त्याचा अर्थ स्पष्ट आहे की मी तुम्हाला योग्य वेळी सर्व गोष्टी देणार आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा. याचा अर्थ असा बिलकुल नाही की ज्यांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे त्यांनी कामं करायची नाहीत, त्यांनी नोकरी करायची नाही, त्यांनी व्यवसाय करायचा नाही, त्यांनी कष्ट करायचे नाही. हा बिलकुल प्रभू येशू त्यांना सांगत नाही. उलट प्रभू येशू म्हणत आहे की प्रत्येक व्यक्तीने कार्य केलंच पाहिजे, काम केलंच पाहिजे. उदरनिर्वाहासाठी त्याने आपल्या गोष्टी, आपलं जीवन त्यासाठी केलंच पाहिजे, काम केलं पाहिजे, कष्ट केले पाहिजेत. पण सर्वात महत्वाचं आहे की तो कष्ट करीत असताना सुद्धा चिंता त्याला सोडत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याला जो पाहिजे तो आनंद मिळत नाही, आशीर्वाद मिळत नाही. आणि तो व्यक्ती चिंताग्रस्त होऊन त्याच्या बोलण्यामध्ये पुष्कळशा वेळेस नकारात्मक गोष्टी येतात आणि मग त्याचं जीवन जे आहे ते आशीर्वादित होऊ शकत नाही. जरी तो देवाचं नामस्मरण करतो पण डोक्यामध्ये चिंता सदोदित चालू असतात, मनामध्ये धाकधूक चालू असते, प्रत्येक गोष्टीची चिंता. कारण मनुष्याने हे स्वतःहून स्वतःवर ओढवलेलं आहे. जरी तो सर्व काही विश्वास ठेवतो पण तो परिपूर्ण देवावर विश्वास ठेवायला तयार नाही. त्याचं हे एकमेव कारण आहे. बायबल सांगतं, तू पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने देवावर प्रीती कर, परमेश्वरावर विश्वास राख. पूर्ण विश्वास, अल्पविश्वास नाही, फाजील विश्वास नाही, पण पूर्ण खरा विश्वास देवावर टाक किंवा देवावर ठेव. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. लक्षात घ्या, चिंता आणखी काय आहे. तुम्ही आणि मी पुष्कळशा गोष्टी करीत असतो, पण त्याचा आम्हाला काय उपयोग होतो हेही महत्वाचं आहे. चिंता केल्याने आम्हाला काही प्राप्त होतं का? लक्षात घ्या, काही गोष्टींचं मनन करणे ही वेगळी गोष्ट आहे. ध्यान करणे किंवा आम्ही कसरत करतो, व्यायाम करतो, अभ्यास करतो किंवा कष्ट करतो, श्रम करतो, त्याचा लाभ आम्हाला होतो, प्रत्येक गोष्टीचा लाभ आम्हाला होतो. पण चिंतेचा आम्हाला काही लाभ होतो का? कारण फक्त आम्ही चिंता करीत बसतो आणि मग चिंता केल्यामुळे ती प्रश्न सुटलेला आहे आणि मग आमचं जीवन चांगलं झालेलं आहे, असं कधी आम्हाला पाहायला मिळालं का? नाही. चिंता करीत बसल्यामुळे काही घडणार नाही. तुम्हाला त्याच्यावर बाहेर यायचं आहे, त्या चिंतेवर तुम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. बायबल काय सांगतं इकडे लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे? मत्ती कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 27वा वचन. बुक ऑफ मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 27. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? लक्ष द्या,
आपलं आयुष्य अधिक वाढवावं म्हणून असं कोण चिंता करतं की तो समर्थ आहे व चिंता केल्यामुळे त्याला हे फायदा झाला, उपयोग झाला, लाभ झाला आणि मी चिंता केली नाही. अनेक विश्वासणारे म्हणतात की आम्ही प्रार्थना केली आणि समोरच्याला प्रभूने जीवदान दिलं, प्रार्थनेचे उत्तर आहे, पण चिंतेचं कुठेच उत्तर नाही. उगीच आम्ही पुष्कळशा गोष्टीची दगदग करीत असतो, चिंता करीत असतो, ज्याद्वारे आमचं आयुष्य वाढत नाही, उलट खुंटून जाते आणि जेही आयुष्य आम्हाला मिळालेलं आहे ते आम्ही फक्त दुःखामध्ये आणि चिंतेमध्येच घालवतो, कारण आम्ही आनंद उपभोगू शकत नाही. फक्त चिंता, काळजी या गोष्टीमध्ये मानवाचं आयुष्य तसंच राहत आहे. आणि म्हणून प्रभू विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांना काही गोष्टी समजावून सांगत आहे. अनेक लोक पर्यटनाला जातात, पिकनिकला जातात, अनेक सुंदर सुंदर स्थळांकडे जातात, जिथे त्यांना रमणीय स्थान आहे, ग्रीनरी आहेत, पहाड आहेत, नदी आहे, फुलं झाडं आहेत, बगीचे आहेत आणि पुष्कळसे पर्वत आहेत. असे वेगवेगळे आमच्या देशामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, किल्ले आहेत आणि अशा स्थळांकडे लोक जातात. आणि देवबापाची सुद्धा इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी अशा ठिकाणी जावं आणि देवाचं गौरव करावं की परमेश्वर कशा प्रकारे सर्व गोष्टी पुरवीत आहे, किती सुंदर आहे अशा प्रकारचं. लक्षात घ्या, आज आम्ही जे विश्वासणारे आहोत किंवा जगातले लोकही आहेत, त्यांनी स्वतःला एका वेगळ्या गोष्टीमध्ये बांधून टाकलेला आहे. बांधून टाकल्यामुळे त्यांचं जीवन चिंताग्रस्त होऊन गेलेलं आहे, कारण त्यामधून ते बाहेर यायला तयार नाहीत. ते वातावरणामधून ते स्वतःला सोडायला तयार नाहीत आणि म्हणून पुष्कळशा गोष्टी त्यांना जखडून गेलेल्या आहेत. कारण ज्या गोष्टी आमच्या हातामध्ये नाहीत त्याबद्दल सुद्धा मनुष्य चिंता करीत असतो. त्या गोष्टी आम्ही सोडून द्यायला पाहिजे. चिंता करून काही होत नाही. आणि म्हणून प्रभू येशूने विशेष प्रकारे मानवाला सांगितलेलं की तुम्ही तुमच्या आयुष्याची जी दोरी आहे ती हातभर सुद्धा तुम्ही वाढवू शकत नाही. बघा काय सांगितलेलं 27 वचन, चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवाव्यास तुम्हापैकी कोण समर्थ आहे? कोणीच नाही, कोणीच नाही. अनेक संत, महात्मे, गुरुजन, अनेकांना प्रवचन देणारे या जगामध्ये होऊन गेलेत, ते सुद्धा आपलं आयुष्य वाढू शकले नाही. कारण आयुष्य देणारा, वाढविणारा समर्थ परमेश्वर एकच आहे. त्याच्याद्वारेच मनुष्याला सर्व दिवस मिळतात. पण जितके दिवस भूतलावर देवाने तुम्हाला आणि मला ठेवलेला आहे तितके दिवस आम्ही देवाचं गौरव करावं आणि जे जीवन प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे ते आनंदाने घालवावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवाच्या अनेक वचनामध्ये आम्हाला प्रोत्साहन पण म्हटलेलं आहे की तुम्ही आनंद करा. पुन्हा सांगतो मी, आनंद करा, कारण हे आयुष्य तुम्हाला एकदाच या भूतलावर मिळालेलं आहे आणि त्याचा उपभोग प्रत्येक विश्वासणाऱ्याने घ्यावं, ही देवाची इच्छा आहे. लक्षात घ्या. आणखीन देवाचं वचन काय सांगतं तिकडं आपण लक्ष देऊया. मत्तेय कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 28 ते 30 ही वचने. 28, 29 आणि 30 ही वचने. बुक ऑफ मॅथ्यू चॅप्टर 6 वर्सेस 28 to 30. काय म्हटलं बघा. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासू, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की जी चिंता आहे
ती योग्य नाही विश्वासू लोकांना आपल्या जीवनामध्ये बाळगण्यासाठी. कारण काय म्हटलेलं आहे की तुम्ही अल्पविश्वासू आहात, पूर्ण विश्वास ठेवलेला नाही. अल्पविश्वासू असा व्यक्ती की जो जगामध्ये विश्वास ठेवतो आणि देवावर विश्वास ठेवतो. देवाची इच्छा आहे की त्या व्यक्तीने पूर्ण विश्वास माझ्यावर ठेवावा. अहो अल्पविश्वासी. पेत्राला सुद्धा त्याने अनेक वेळेस म्हटलेलं आहे, इतर शिष्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही अल्पविश्वासू आहात. जेव्हा समुद्रामध्ये वादळ आलं तेव्हा प्रवेश ख्रिस्त तिथे होता आणि वादळाला शांत केलं आणि त्यांनी म्हटलं तुम्ही विश्वास का धरीत नाही, मी तुम्हा बरोबर आहे, काळजी करू नका, चिंता करू नका. आता ही जी गोष्ट आहे जी घडलेली आहे ती सत्य आहे आणि असा कोणताच व्यक्ती नाही की जो चिंता करणार नाही. प्रत्येक व्यक्ती चिंता करणार आहे, प्रत्येक व्यक्ती चिंता करणार आहे, कारण ती घटना तशी आहे. जर चिंता केली नाही याचा अर्थ तुम्हाला कोणी म्हणेल की याला काही समजत नाही का इथे काय घडत आहे. कारण वातावरण तशा प्रकारचं आहे, वादळ उठलेलं आहे, कधीही ते बुडू शकतात, कधीही मरू शकतात आणि त्यांचा आरडाओरड चालू आहे. ते प्रभूला म्हणतात प्रभू उठा, आता आपण बुडत आहोत. आणि प्रभू येशू जाऊन त्या वादळाला आणि वाऱ्याला धमकावतो आणि वारा आणि वादळ शांत होऊन जातात आणि बायबल सांगतं सर्व निवांत होत आणि प्रभू म्हणतो अहो अल्पविश्वासी. किती अद्भुत गोष्ट आहे. आणि तशाच प्रकारे एका व्यक्तीने फार सुंदर अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे की एक ट्रेन होती, ट्रेनचा प्रवास चालू होता आणि एक लहान बाळ त्या पूर्ण ट्रेनमध्ये इकडं तिकडं उड्या मारत होतं आणि मग नंतर फार फास्ट ती ट्रेन धावा लागली आणि मग इतकी फास्ट धावा लागली की बाकीच्या लोकांना वाटलं तर काय झालं, किती फास्ट आहे. आणि तरी तो मुलगा या सीटवरून त्या सीटवर बसवत होता, इकडं तिकडं खेळत होता. तेव्हा एका व्यक्तीने त्याला म्हटलं बाळा तुला भीती वाटत नाही काय, कारण ही ट्रेन इतकी फास्ट चालू आहे, एका ठिकाणी बस, काय झालं आम्हाला माहित नाही. त्यावेळेस त्या बाळाने उत्तर दिलं की मी घाबरणार नाही, कारण या ट्रेनचे जे चालक आहेत ते माझे वडील आहेत आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की माझे वडील व्यवस्थित आम्हाला घेऊन जाणार आहेत, कारण माझे वडील चालक आहेत. त्या लहान बाळाचा जो विश्वास आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तसं प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणायचं आहे की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांनी कोणत्याच गोष्टीमध्ये डगमगू नये. या जगातल्या कोणत्याच गोष्टीमध्ये नाही. ज्या काही जगाला आम्हाला पाहिजेत, जीवनासाठी आवश्यक आहेत, आमच्या कुटुंबासाठी आवश्यक आहेत, आमच्या शिक्षणासाठी आवश्यक आहेत, आमच्या नोकरीसाठी आवश्यक आहेत, आमच्या व्यवसायासाठी आवश्यक आहेत, त्या सर्व देव पुरवठा करणार आहे. आणि येशू म्हणतो की तुम्ही चिंता करीत बसू नका. हे विशेष प्रकारे तो सांगत आहे. आणि शेवटचं वचन या ठिकाणी वाचत आहे या धड्याचं. नंतरही आपण या धड्याला कंटिन्यू करणार आहोत आणि पाहणार आहोत की आपल्या जीवनामध्ये प्रभू कसा आशीर्वाद देणारा आहे. शेवटचं वचन मी वाचतो यामधलं मत्ती कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय 31 आणि 32 वचन काय सांगतं. विश्वासणाऱ्यांनो लक्ष द्या. बुक ऑफ मॅथ्यू चॅप्टर 6 वर्सेस 31 and 32. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. परमेश्वर आशीर्वादित करो विश्वासू लोकांना. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी फार मोठं अभिवचन आहे प्रभू येशूचं की इतर लोकांसारखं तुम्ही त्या गोष्टी करीत बसू नका. तुम्हाला काय पाहिजे हे तुमच्या स्वर्गातील पित्याला माहित आहे आणि त्याचा पुरवठा तो तुम्हाला करणार आहे. म्हणून तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेला विश्वासणाऱ्यांनो की तुम्ही प्रार्थना करा आणि निश्चिंत राहा, प्रभू तुम्हाला पुरवणार आहे. तो विश्वास, ती खात्री, ती आमच्या प्रार्थनेमध्ये आणि जीवनाच्या द्वारे दिसायला पाहिजे. जशा इतर आज्ञा जर आम्ही पाळत आहोत तर ही सुद्धा आज्ञा आहे, चिंता करीत बसू नका. लक्षात घ्या. याचा अर्थ आमच्या ख्रिस्तीपणावर प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होऊ शकतं जर आम्ही कंटिन्यू त्याच प्रोसेसमध्ये आहोत आणि त्याच गोष्टीसाठी आम्ही स्वतःला धडपड करीत आहोत जे परराष्ट्रीय जगातले लोक करीत असतात. त्याच गोष्टी जर देवाचे लोकही करीत असले तर मग त्यांच्यामध्ये आणि ज्यांनी ईश्वर विश्वास ठेवला काय फरक राहणार आहे.
बायबल सांगतो जितके विश्वासणारे आहेत ते ड्युटीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे चमकणारे, इतरांना प्रकाश देणारे आहेत. तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. हे तुम्ही विसरला आहात काय? पण तुमच्या चिंता काळजा समस्याने तुम्हाला झाकून टाकलेला आहे आणि तुम्ही आता जगातल्याच लोकांप्रमाणे तशीच ओरड करीत आहात की उद्या आम्ही काय करणार, यावरच आमचा आजचा जो आनंद आहे तो गमावून बसत आहोत. आणि तो आम्ही गमावू नये हे प्रभूचं वचन आहे. प्रत्येक दिवस प्रभूने दिलेला आम्ही आनंदामध्ये प्रार्थनापूर्वक देवाचं स्तवन करीत, जे काही जबाबदारी या भूतलावर प्रभूने आम्हाला दिलेली आहे ती आनंदाने पार करीत आम्ही पुढे जाऊया आणि प्रभूला धन्यवाद देत राहूया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. पुढचाही धडा ऐकण्यासाठी विसरू नका. त्यासाठी तुम्ही विशेष प्रकारे वेळ काढा आणि व्हॉट्सअप होप या कार्यक्रम कधीही तुमच्या जीवनामधून तुम्ही मुकू नका. आणि ज्या दिवशी हा कार्यक्रम आहे त्या दिवशी तुम्ही उपस्थित राहा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आजच्या वचनाच्या द्वारे विश्वासणाऱ्यांना तू विशेष प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल मी तुझा आभार मानतो. हे प्रभू, सर्वांना तू आशीर्वादित कर. चिंताग्रस्तपणातून विश्वासणाऱ्यांना बाहेर काढ. जगातल्या लोकांनी परमेश्वरा तुझ्याकडे यावं आणि चिंतामुक्त होण्यासाठी प्रभेशूकडे यावं, यासाठी सर्वांचं सहाय्य कर. आमचा धन्य तारणारा प्रभेशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.